अतिशय आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी आहे मित्रांनो. वन विभागामधील वनरक्षक या पदासाठी किती मार्क्सवरती विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे, कोणत्या तारखेपर्यंत जायचं आहे आणि मित्रांनो काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत अशी अधिकृत माहिती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली ऑफिशियल वेबसाईटवरती. आणि ही कोणत्या वनवृत्ताची माहिती आलेली आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व शेअर करा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती शेड्यूल ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फिजिकल मेजरमेंट रनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ फॉरेस्ट गार्डसाठी या ठिकाणी मित्रांनो 11 वनवृत्ताची तुमची या ठिकाणी ही धाव चाचणी वगैरे सर्व होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यापैकी सध्या मित्रांनो अमरावतीचं या ठिकाणी अपडेट आलेलं आहे. आता मित्रांनो प्रत्येक वनवृत्ताचं जसं अपडेट येईल, जसं मित्रांनो सिलेक्टेड विद्यार्थ्यांची लिस्ट येईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि रनिंगसाठी, तर त्यांचं सर्व टेलिग्रामवरती तुम्हाला रोजचे रोज अपडेट भेटत राहतील आणि व्हिडिओच्याद्वारे देखील. तर बघा मित्रांनो, अमरावतीचं जे आहे या ठिकाणी हे परिपत्रक ओपन झालेलं आहे आणि याच्यासोबत मित्रांनो त्यांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला रनिंगला बोलवलं आहे त्यांचे टाइम टेबल सोबतच त्यांचे किती मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन केले गेलेले रनिंगसाठी, धाव चाचणीसाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्याची माहिती मित्रांनो या ठिकाणी दिलेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय मी, त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही देतोय. आजच्याच तारखेचं हे परिपत्रक आहे मित्रांनो. शारीरिक पात्रता, कागदपत्र व धाव चाचणीसाठी तुम्हाला उपस्थित राहण्यासाठी मित्रांनो कळवलेलं आहे. अमरावतीसाठी फक्त असणार आहे, ज्यांनी अमरावतीमध्ये फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी. तर 20 जानेवारी 2024 पासून मित्रांनो ते 24 जानेवारी 2024 पर्यंत यांचं हे पूर्ण मित्रांनो धाव चाचणी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालेल. तर बघा मित्रांनो, उपस्थिती दिनांक दिलेला आहे 20 तारखेला पुरुष ID क्रमांक, स्त्री ID क्रमांक दिलेला आहे. तर या ठिकाणी मित्रांनो पहा, आता पुरुष उमेदवारांसाठी पहिल्यांदा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. याच्यासोबत मित्रांनो आपण जर पाहिलं तर स्त्री उमेदवारांसाठी मित्रांनो डायरेक्टली फक्त 24 जानेवारीलाच आहे, बाकी डेटला नाही आहे त्यांच्यासाठी. या ठिकाणी पहा 24 जानेवारीला फक्त महिला उमेदवार जे आहेत, स्त्री उमेदवार जे आहेत त्यांनाच बोलवलेलं आहे. तर 20 तारखेला, 21 तारखेला, 22, 23 आणि 24 तारखेला तर M01 पासून ते M0960 पर्यंत 20 तारखेला बोलवलेले त्या विद्यार्थ्यांना, पुरुष उमेदवारांना 960 पुरुष उमेदवार त्या दिवशी बोलवलेत. तर टोटल किती बोलवलेत पहा, 4597 उमेदवार जे आहेत या ठिकाणी सिलेक्टेड केलेले, त्यासोबत यादी दिलेली आहे. तर तुम्हाला मित्रांनो तुमचा क्रमांक पाहिजे, ID पाहायचा आहे या ठिकाणी, ID क्रमांक तुमचा पाहायचा आहे, त्यानुसार जायचं आहे. तर ID क्रमांक कसा पाहायचा, खाली दुसऱ्या पेजवरतीच तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो काय आहे, इथं स्थळ दिलेलं आहे, कुठं जायचं आहे त्यासाठी दिलेलं आहे. पहा स्थळ दिलेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, धाव चाचणी एकाच दिवशी सर्व तुमचं या ठिकाणी घेतलं जाणार आहे. तर इथं तुमचा सर्कल ID दिला आहे पहा मित्रांनो, म्हणजेच तुमचा जो वरती कुठल्या तारखेला जायचं तो ID क्रमांक पाहण्यासाठी हा M01 पासून चालू होतोय पहा. तर इथं तुमचं नाव वगैरे सर्व आहे, तुमचं या ठिकाणी मित्रांनो कॅटेगरी वगैरे दिलेली आहे आणि 120 पैकी त्यांना किती मार्क्स पडलेले त्याचं पुढं दिलेलं पहा. तर ही सिलेक्टेड यादीच आहे मित्रांनो, डायरेक्टली याच उमेदवारांना बोलवलेलं आहे. ठीक आहे. आणि डॉक्युमेंट चेकिंग आणि फिजिकल व्हेरिफिकेशन आणि तुमचं जे या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, रनिंग टेस्ट सर्व जे आहे, रनिंग वगैरे कधी होणार आहे तर तिथं डेट तुमची दिलेली आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो पहा डॉक्युमेंट चेकिंग आणि फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे तुमचं मोजमाप आणि कागदपत्र तपासली जातील सकाळी 6 वाजता आणि तुमची रनिंग चालू होईल मित्रांनो 8 वाजता. ठीक आहे. तर एकाच दिवशी पूर्ण केलं जाणार आहे. तर याच्यासाठी मित्रांनो पहा ही यादी जी आहे अमरावतीची अशा पद्धतीने प्रसिद्ध झालेली आहे. प्रत्येक वनवृत्ताची अशा पद्धतीने यादी प्रसिद्ध होईल. तर या ठिकाणी पहा महिला उमेदवारांचं या शेवटी दिलेली यादी आहे महिला उमेदवारांची आणि त्याच्यावरती मित्रांनो पुरुष उमेदवारांची यादी या ठिकाणी दिलेली आहे. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी ही यादी देखील तुम्हाला पाहायला भेटेल. आता याच्यामध्ये काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत ते तुम्हाला सांगतो मी एकदा, जेणेकरून तुम्ही आत्तापासूनच तयारी कराल. प्रत्येकांची या ठिकाणी यादी आहे, किती उमेदवार आहेत पहा, किती मार्क्सवरती घेतलेले आहेत. तर जवळपास मित्रांनो 54 पर्यंत मार्क्सवरती या ठिकाणी सिलेक्शन केलेलं आहे पुढील टप्प्यासाठी. तर यादीच्या पुरुष उमेदवारांची जी यादी आहे त्याच्या शेवटीपर्यंत मी आलेलो आहे पहा मित्रांनो. या ठिकाणी जवळपास त्या दिवसाला म्हणजे हे जी डेट दिलेली पहा 23 तारखेपर्यंत आहे या ठिकाणी. तर 54% म्हणजे आउट ऑफ 54 म्हणजेच 45% होतात मित्रांनो, ते 54 मार्क्सपर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता महिला उमेदवारांचं देखील या ठिकाणी मित्रांनो लास्टपर्यंत तुम्हाला दाखवतो कितीपर्यंत मार्क्सवरती आहे. तर 54 मार्क्सवरती आहे. 45%पेक्षा जास्त मार्क्स पडण्यात या ठिकाणी बोलवले म्हणजे चांगली तुमच्यासाठी ही गोष्ट असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये त्यांनी शॉर्टिंग वगैरे जास्त केलेलं नाही, डायरेक्टली 45% मार्क्स जे घेतलेले विद्यार्थी आहेत त्यांचा या ठिकाणी समावेश आहे. आता तुमचं नाव याच्यामध्ये आहे का ते चेक करायचं आणि त्यानुसार तुमच्या डेटनुसार मित्रांनो तुम्हाला जायचं आहे. बाकी वनवृत्ताची इथं प्रसिद्ध झालेलं नाही अजून, जसं येईल तसं तुमच्यापर्यंत माहिती याची शेअर केली जाईल. डॉक्युमेंटबद्दल मित्रांनो या ठिकाणी आपण बघूयात काय काय दिलेलं आहे ते.
तर बघा जी जाहिरात होती त्यामध्ये काय सांगितलं होतं, जाहिरात तुमच्यासमोर डाउनलोड केली मी, कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप आणि धाव चाचणीसाठी. इथंही लिहिलेलं होतं की 45% गुण प्राप्त केलेत अशा उमेदवारांना बोलवलं जाईल. तर त्याच्यामध्ये आता बघा मित्रांनो, मूळ कागदपत्राची तपासणी तुमची केली जाते तिथं डायरेक्टली ग्राउंडवरती. कागदपत्र तपासणीच्या वेळी मित्रांनो तुमचं लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सादर करणं आवश्यक राहतं तुम्हाला, जे की ह्या जाहिरातीमध्ये मित्रांनो परिशिष्ट 13 मध्ये जोडलेलं आहे. ठीक आहे, मी जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व टेलिग्रामवरती तुम्हाला शेअर करतो, तिथून तुम्ही पाहू शकता. हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र टेलिग्रामला देतो तुम्हाला. आवश्यक कागदपत्र सादर करणार नाही किंवा गैरहजर राहतील त्यांना बाद ठरवलं जातं मित्रांनो. ज्यांनी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र एस केलेलं आहे मॅरेज झाले म्हणून त्यांच्यासाठी लागेल फक्त. त्यानंतर पुढं पहा, नियमानुसार किमान शारीरिक पात्रता, उंची वगैरे तुमचं जे आहे तिथील जे शासकीय वैद्यकीय अधिकारी उपस्थित असतात तिथं ग्राउंडवरती ते तुमचं मोजमाप घेतात. तर याच्यामध्ये तुमचं मित्रांनो तुमची उंची, वजन वगैरे ते सर्व भरलं पाहिजे. ठीक आहे. आता मित्रांनो मोजमाप झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमचं रनिंग वगैरे त्यासाठी घेतलं जातं, डॉक्युमेंट वगैरे व्हेरीफाय केले जातात. तर जे डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो तुम्हाला ते परिशिष्ट 14 आणि 15 मध्ये दिलेले आहेत. ते मित्रांनो तुम्हाला अगोदर धाव चाचणीच्या अगोदर म्हणजे रनिंगच्या अगोदर सादर करावे लागतात. तर काय काय डॉक्युमेंट आहेत 13 आणि 14 मध्ये दिलेले परिशिष्टमध्ये या जाहिरातीमध्ये तेच तुम्हाला आपण दाखवूया, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल. बघा हे परिशिष्ट 13 मधलं लहान कुटुंबासाठी प्रतिज्ञापत्र हे तुम्हाला मी टेलिग्रामला देतो. हां, परिशिष्ट 14 मधलं पहा, वनरक्षक पदाच्या उमेदवाराने धाव चाचणीचं द्यावयाचे प्रमाणपत्र. वनरक्षक भरतीमध्ये मित्रांनो तुम्हाला एक वचनपत्र लिहून द्यावं लागतं की हे वचनपत्र दाखल केलं आहे भरती प्रक्रियेचा भाग म्हणून. शारीरिक क्षमता चाचणीमध्ये मित्रांनो तुम्ही पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर आणि मित्रांनो स्त्री उमेदवारास 3 किलोमीटर धाव चाचणी जी आहे त्यात स्वेच्छेने तुम्ही भाग घेत आहात म्हणून हे तुम्ही आणि शारीरिकदृष्ट्या सदृढ आहात तुम्हाला हे मित्रांनो लिहून द्यायचं असतं. इथं साईन करायची, ठिकाण, दिनांक याची प्रिंट तुम्हाला द्यायची ह्या वचनपत्राची. त्यानंतर मित्रांनो परिशिष्ट 15 मध्ये पहा, वनरक्षक भरती प्रक्रियेसाठी शारीरिकदृष्ट्या सदृढ असल्याबाबतचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे. इथं उमेदवारांचा क्रमांक लिहायचा आहे, तुमचा ID नंबर जो आहे तो आणि उमेदवाराचं संपूर्ण नाव, इथं तुमचा उमेदवाराचा फोटो जो आहे तो लावायचा आहे मित्रांनो. पदाचे नाव लिहायचं आहे. धाव चाचणीपूर्वी उमेदवार हे धावण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सदृढ असल्याचं वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे. वैद्यकीय अधिकारी, मेडिकल ऑफिसर जे असतात मित्रांनो, जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचं या ठिकाणी तुम्ही हे मेडिकल प्रमाणपत्र जे आहे ते देऊ शकता. इथं तुमचं नाव ते वैद्यकीय अधिकारी लिहितील. उमेदवाराकरिता 5 किलोमीटर, महिला उमेदवाराकरिता 3 किलोमीटर धावण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सदृढ आहेत अशा पद्धतीने त्यांचं स्वाक्षरीसह शिक्क्यासह हे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मित्रांनो द्यायचं आहे. हे लक्षात राहून द्या. तर हे 3 डॉक्युमेंट जे आहेत मित्रांनो महत्त्वाचे आहेत. यापैकी हे जे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे हे सर्वांसाठी नाही, बाकी 2 डॉक्युमेंट हे जे आहेत कंपल्सरी सर्वांसाठी असणार आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही सर्व माहिती जी आहे आज प्रसिद्ध झालेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे अजून काही प्रश्न असतील याच्याबद्दल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच व TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. या दोन्ही पुस्तकांमध्ये मित्रांनो 7,000 पेक्षा जास्त पदांचा प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. या पुस्तकांमध्ये मित्रांनो तुम्हाला मागील जे आत्तापर्यंत TCSने प्रश्नपत्रिका घेतलेले आहेत त्याच्यामध्ये नगररचना शिपाई असेल, नगर परिषद भरती असेल, तलाठी भरती असेल, वन विभागामधील वनरक्षकची झालेली भरती असेल, लेखपाल असेल, सहकारी विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग असेल किंवा PCMC महानगरपालिका असेल, अशा विविध ज्या पण भरत्या झालेल्या आहेत मित्रांनो त्यामधील TCSचे एकूण सर्व प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश आहे. कारण की तुमच्या जे सध्या मित्रांनो परीक्षा होतात त्यामध्ये मागील ज्या प्रश्नपत्रिका झाल्यात त्यामधून बरेचसे प्रश्न रिपीट होतात. त्यासाठी मित्रांनो तो पॅटर्न कसा आहे, ते प्रश्न कसे आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला ही पुस्तकं उपयोगी पडणार आहेत आणि त्याचा सराव होणार आहे. येणारी तुमची मग जिल्हा न्यायालयाची मित्रांनो सिपाई लिपिक पदभरती असेल त्याच्यासाठी देखील तुम्ही याचा अभ्यास करू शकता. मागील TCSने कसे प्रश्न विचारले तुम्हाला पाहता येतील. पुरवठा निरीक्षकची भरती असेल, महानगरपालिकेची भरती असेल किंवा मित्रांनो आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, अशा विविध पदभरतींसाठी तुम्हाला ही पुस्तकं उपयोगी पडतील. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत जसं की मित्रांनो इंग्रजी व मराठी प्रश्नसंच. याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज तुम्हाला एकूण 75 प्रश्नपत्रिकांचा समावेश करून हे पुस्तक दिलेलं आहे. स्पेशल इंग्रजी व मराठीवरती मित्रांनो तुम्हाला याच्या पुस्तकामध्ये सर्व प्रश्नसंच पाहायला भेटेल स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज प्रत्येक प्रश्नाचा. त्याचबरोबर चालू घडामोडीसाठी देखील मित्रांनो 81 सराव प्रश्नसंच जे आहे त्यांचं TCS IBPS पॅटर्ननुसार
तेही पुस्तक मित्रांनो प्रत्येक सर्वसेवा भरतीसाठी उपयोगी आहे. प्रत्येक भरतीमध्ये चालू घडामोडी विचारले जातात. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची ही पुस्तकं सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी तुम्ही आत्ताच्या यूज करू शकता. त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. ही कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्हाला खरेदी करता येतील किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता.